हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 12. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे भगवत धाम गमन. आता आपण पहिला श्लोक बघतोय. मैत्रेय उवाच. मैत्रेय मुनी आणि कोणाचा संवाद चालू आहे? विदुरांचा. तर मैत्रेय मुनी ही लीला जी आहे, ध्रुव महाराजांची कथा आहे ती सांगताहेत. तर त्यात ते पहिला श्लोक बोलतायत. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचण्याचा प्रयत्न करतोय, त्यात आपल्याला यश देवत. तर महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांचा क्रोध मावळला आणि त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी यक्षांचा संहार पूर्णपणे थांबवला. तर आपण 11व्या अध्यायात काय बघितलं? आपला भाऊ जो आहे उत्तम, याला मारलंय यक्षांनी. हे ऐकल्याबरोबर ध्रुव महाराज यक्षांची युद्ध करायला लागले आणि मग खूप युद्ध चालू होतं. त्यावेळी मग स्वयंभू म्हणून येऊन त्यांना काय केलं? थांबवलं, उपदेश दिला आणि सांगितलं की तू आता जास्त आणखी युद्ध करू नकोस. त्यामुळे काय आणि एवढा उपदेश देऊन हे त्यांचे आजोबा जे स्वयंभू म्हणून आहेत ते निघून गेले. आता पुढे काय झालं ते मैत्रेय ऋषी सांगतायत की ध्रुव महाराजांनी काय केलं? आपला क्रोध आवर्ता घेतला आणि त्यांनी यक्षांचा संहार जो आहे, युद्ध आहे, ते पूर्णपणे थांबवलाय. जेव्हा भाग्यशाली कोषाध्यक्ष कुबेराला ही वार्ता समजली तेव्हा तो ध्रुवांसमोर प्रकट झाला. तर काय आहे आता? कुबेर का इथे दिलेला आहे? कारण यक्षांचा राजा हा कुबेर आहे. पुढे आपल्याला कुठेतरी उल्लेख येतो की यक्ष हा कोण आहे? हा माझ्या मते दुसऱ्याच ह्याच्यात येतोय श्लोकात की आधीच्या कुठेतरी आला आहे. हा अगोदरच्या श्लोकामध्ये आला होता की तुम्ही हा ठीक आहे. तर त्यामुळे हे असं दिलेलं आहे की ह्याच्या कुबेराचं सांगितलंय की भाग्यशाली कोषाध्यक्ष कुबेराला ही वार्ता समजली तेव्हा तो ध्रुवांसमोर प्रकट झाला. त्याला खूप आनंद झाला की काय आहे आता ध्रुवांनी हा संहार थांबवला आहे, म्हणून तो लगेच प्रकट झाला. आणि तो भाग्यशाली का सांगितलंय? कारण की त्याचे जे होतं यक्ष होते त्यांना मारणं थांबवलं, त्यामुळे त्यांचं भाग्य चांगलं आहे असं म्हणून. यावेळी यक्ष, किन्नर, चारण यांचे समूह ध्रुवांची पूजा करू लागले आणि तो म्हणजे कुबेर आपल्या समोर हात जोडून उभ्या राहिलेल्या ध्रुव महाराजांशी बोलू लागला. तर आता हे यक्ष, किन्नर, चारण हे सगळे काय आहेत? विविध योनी जशा आहेत त्या आहेत, त्यातले हे पण काय आहेत? एक वेगवेगळ्या योनी आहेत. हे सगळे काय आले? ध्रुवांसमोर आले आणि ध्रुव महाराजांची पूजा करू लागले. तर दुसरा जो श्लोक आहे त्याच्यात लिहिलाय धनद उवाच. धनद म्हणजे कोण आहे? धनाध्यक्ष कुबेर म्हणाला. देवतांच्या खजिनदार आहेत ते, म्हणून धनाध्यक्ष. कुबेर म्हणाला, हे निष्पाप क्षत्रिय पुत्रा. ध्रुव महाराजांना काय म्हणतायत? तू निष्पाप आहेस आणि तू क्षत्रियाचा मुलगा आहेस. हे निष्पाप क्षत्रिय पुत्रा, शत्रुत्व सोडून देणे अत्यंत कठीण असले तरीही आपल्या आजोबांच्या आदेशानुसार तू शत्रुत्वाचा त्याग केला आहेस. हे जाणून मला फार आनंद झाला आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. काय कुबेर म्हटले की तू कसा आहेस? निष्पाप आहेस. तू काय भक्त आहे. तू काय मुद्दाम हे सगळं केलेलं नाहीयेस. म्हणून काय केलंय? शत्रुत्व सोडणं, शत्रू एखाद्या प्रतीचं शत्रुत्व सोडून देणं हे खूप कठीण आहे. बघा आपल्याला किती वेळा सांगतात चल सोडून दे, त्याच्यावरती राग सोडून दे, तरीही काय आपल्या मनात सारखं येतं की त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं. म्हणून असं सांगितलं शत्रुत्व सोडून देणं हे कठीण आहे. पण तुझ्या आजोबा जे स्वयंभू मनू आहेत त्यांचं तू ऐकलंस आणि शत्रुत्वाचा त्याग केलास, हे जाणून मला फार आनंद झाला. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. श्लोक क्रमांक 3. वस्तुतः तू यक्षांची हत्या केलेली नाहीस. आता काय आहे? कुबेर आहेत ते काय करतायत? पूर्ण तत्वज्ञान सांगतायत.
आत्म्याचं तत्वज्ञान, मग भगवंतांचं सगळं सांगतात खूप छान रीतीने. म्हणून ते म्हणतात वस्तुतः तू यक्षांची हत्या केलेली नाही, तसेच त्यांनीही म्हणजे यक्षांनी तुझ्या बंधूस मारलेले नाही, कारण उत्पत्ती आणि विनाशाचे अंतिम कारण म्हणजे भगवंतांचे शाश्वत काळरूप आहे. म्हणजे काय, एखाद उत्पत्ती होते, एखाद्याचा विनाश होतो, हे कशामुळे होतं? काळ हे भगवंतांची एक शक्ती आहे. तो जसा काळ पुढे जातो तसे सर्व घटना या घडत असतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, धनाध्यक्ष कुबेराने जेव्हा ध्रुव महाराजांना निष्पाप असे संबोधित केले तेव्हा ध्रुव महाराजांनी अनेक यक्षांच्या हत्येचे दायित्व स्वतःवर घेऊन स्वतःच घोर पापीच समजले असावेत. म्हणजे काय आहे, इथे जरी कुबेर म्हणतात की तू निष्पाप आहेस, तरी ध्रुवांना आता काय जाणवत आहे की अरे मी काय केलेलं आहे, अनेक यक्षांचं हत्या केलेली आहे, त्याचं दायित्व, त्याची जबाबदारी मी आता घेतलीच पाहिजे. तर ते मग स्वतःला पापी समजायला लागले असतील. म्हणून लगेच कुबेराने हे सगळं सांगितलं की काय आहे, वस्तुतः तुझ्या हातून कोणत्याही यक्षाची हत्या घडलेली नाही, म्हणून तू मुळीच पापी नाही. प्राकृतिक नियमांच्या आदेशानुसार एक राजा म्हणून तू आपले कर्तव्य केले आहे. राजा काय आहे? क्षत्रिय आहे. त्याच्यामुळे आपल्या नागरिकांना आपल्या अधिपत्याखाली असलेल्या सगळ्यांचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे, म्हणून तू आपलं कर्तव्य केलं आहे. तसेच यक्षांनी तुझ्या बंधूची हत्या केली आहे असेही तू समजू नकोस. प्राकृतिक नियमानुसार काळाच्या ओघात तो मरण पावला आहे. म्हणजे उत्तम, तो मरण पावला आहे. कसा? प्रकृतीच्या नियमानुसार काळाच्या ओघात किंवा त्याचा मृत्यू ओढवलेला आहे, म्हणजे तो मेला आहे. भगवंतांचे एक रूप असणारा सनातन काळच म्हणजे जे भगवंतांची एक शक्ती आहे, कालोस्मी भगवंत म्हणतात. तर काय आहे, ही जी भगवंतांची एक शक्ती आहे त्यानेच काय होतं, उत्पत्ती आणि विनाश हे काय होतं, हे अंततः कारण आहे. अशा घटनांचा तू कारण नाही. हे काय झालंय, भगवंतांच्या त्या शक्तीमुळे हे सगळं घडलेलं आहे. काही शंका आहे का? पुढच्या श्लोकाला जाऊयात. नाही, चौथा श्लोक. स्वतःचा आणि इतरांचा मी व तू असा देहात्म बुद्धीवर आधारित चुकीचा परिचय म्हणजे अज्ञानाचा परिणाम आहे. काय करतो आपण, मी आहे, हे तुझं आहे, हे माझं आहे, अशा रीतीने देहात्म शारीरिक स्तरावर, देहात्म म्हणजे देहालाच आत्मा समजणं, शारीरिक स्तरावर जगणं, अशी जी बुद्धी आहे त्याचा परिचय म्हणजे काय आहे, आता चुकीचा परिचय आहे. स्वतःला देह म्हणणं म्हणजे अज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञान आहे काय, आपण भगवंतांना विसरून आलोय, त्यामुळे आपण जीवात्मा आहोत हे सगळं विसरलोय. अज्ञान आहे, त्यामुळे आपण शारीरिक स्तरावर जगतोय. ही देहात्म बुद्धी म्हणजे शरीर स्वतःला समजणं वारंवार येणाऱ्या जन्म मृत्यूस कारणीभूत आहे. त्यामुळे शारीरिक स्तरामुळे राहिल्यावर काय होतं, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधी या चक्रात अडकून पडतो. तीच आपल्याला निरंतरपणे या ऐहिक जगतात भ्रमण करावयास लागते. कोणतीच म्हणजे देहात्म बुद्धी, स्वतःला शरीर समजणं, याच्यामुळे आपण हे भ्रमण करत राहतो इथेच. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांची आपल्याला विस्मृती होते तेव्हा मी आणि तू अर्थात अहम त्वम किंवा एकमेकांपासून विभक्तपणाची ही धारणा निर्माण होते. म्हणजे काय आहे, जेव्हा आपण भगवंतांना सोडलंय, भगवंतांशी आपला शाश्वत कायमचा संबंध आहे, जीवेन स्वरूप कृष्णेर नित्य संबंध आहे, दास हा. पण ते जेव्हा विसरतो तेव्हा आपण मी आणि तू, हे माझं, हे तुझं, असं सगळं करायला लागतो. परमपुरुष भगवान श्रीकृष्ण सर्वांचे केंद्रस्थान आहेत आणि हात, पाय इत्यादी अवयव जसे संपूर्ण शरीराचे भाग आहेत तसेच आपण सर्व जीव भगवंतांचे अंश आहोत. इथे एक तुलना दिली आहे. जसं पूर्ण शरीर घेतलं तर हात, पाय काय आहे, हे अवयव आहेत, ते शरीराचे काय भाग आहेत. तसंच भगवंत काय आहेत, केंद्रस्थानी आहेत आणि आपण सगळे जीव आहोत, ते भगवंतांचे अंश आहोत. भगवंतांशी आपण शाश्वतरित्या संबंधित आहोत. हे ज्ञान जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होते
जेव्हा आपल्याला कळतं की आपला भगवंताशी संबंध आहे तेव्हा देहात्म बुद्धीवर आधारित असलेला भेद अस्तित्वात राहू शकत नाही. तेव्हा काय करतात, ज्ञान झालं, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान झाल्यावर जे शारीरिक स्तरावरचं भेद आहे तो हा वेगळा असा हे राहत नाही. म्हणजे काय तो बघायला लागतो हे सगळे काय आहेत, भगवंतांचे अंश आहेत. शरीर आणि अवयवांचे उदाहरण पुन्हा येथे देता येईल. प्रभुपाद सांगतात, पुन्हा मी तेच उदाहरण देतोय. बघा, हात हा हात आहे आणि पाय हा पाय आहे. पण जेव्हा ते दोन्ही अवयव संपूर्ण शरीराची सेवा करू लागतात तेव्हा हात आणि पाय असे पृथक म्हणजे वेगळे अस्तित्व टिकून राहू शकत नाही. तेव्हा आपण काय म्हणतो, कारण ते सगळे काय आहेत, संपूर्ण शरीराचे अंश असतात आणि कारण करण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व अवयवांनी मिळून संपूर्ण शरीर बनते. म्हणजे काय, हातापायाने शरीराची सेवा होते तेव्हा काय असतं, आपण जरी हात आणि पाय हे जे वेगवेगळे आहेत तरी जेव्हा ते सेवा करायला लागतात तेव्हा आपण म्हणत नाही की माझा हात आणि मी खाण्याची सेवा करतोय, मी माझ्या पायाने स्वयंपाक खोलीत चालत जातोय, असं काही म्हणत नाही. आपण काय, सगळे अवयव एकत्रितरित्या काय करतात, सेवा करायला लागतात संपूर्ण शरीराची. आणि काय, अवयव संपूर्ण शरीराचे अंश आहेत आणि कार्य करण्यासाठी सहकार्य करणारे सगळे अवयव मिळून काय आहे, संपूर्ण शरीर बनलेलं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आहे तो कृष्ण भावनाभावित असतो तेव्हा मी आणि तू असा भेद अस्तित्वात राहत नाही. कृष्ण भावनाभावित झाला तो की त्याला कळतं की सगळे काय आहेत, हे जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आणि कारण प्रत्येक जण भगवंतांच्या सेवेत निमग्न असतो. काय आहे, सगळे जर भगवंतांच्या सेवेत निमग्न आहेत तर तो काय जाणतो, कृष्ण भावनाभावित मनुष्य काय आहे, हा भेद नाहीये, सगळेच काय आहेत त्याला समान लागतात, सगळेच काय भगवंतांचे अंश आहेत, सगळे हे सेवक आहेत भगवंतांचे, असं तो बघतो. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांची केली जाणारी सेवा देखील परिपूर्णच असते. भगवंतांची अगदी थोडी जरी आपण सेवा केली, किती पण सेवा केली तरी कशी आहे ती, आपण कशी करतो, परिपूर्ण, जे हृदयपूर्वक करतो, परिपूर्ण आहे ती सेवा. इथे प्रभुपाद पुढे सांगतात की हात एका पद्धतीने आणि पाय दुसऱ्या पद्धतीने कार्य करीत असला तरी दोघांचेही उद्दिष्ट काय आहे, भगवंतांची प्रसन्नता आहे. आणि ती असल्यामुळे ते दोघेही एकरूपच आहेत. म्हणजे काय आहेत, जे हात आणि पाय हे काय आहेत, अवयवच आहेत, शरीराचे भागच आहेत. तथापि मग प्रभुपाद म्हणतात हे एकरूप सांगितलंय, एकाच शरीराचे दोन भाग आहे, तर त्याचा असा अर्थ नाही, ते मायावादशी लगेच सांगतात प्रभुपाद. तथापि या तत्वाची सांगड सर्व काही एकरूपच आहे या मायावादी दार्शनिकांच्या मताशी घालून आपण स्वतःचा गोंधळून जाता कामा नये. म्हणजे आपण मायावादी म्हणतात सब एक आहे, तू पण भगवान मी पण भगवान, असं नाहीये. तर असं काही नाहीये, हे सगळे जीव आहेत. वास्तविक ज्ञान हे आहे की हात हा हातच आहे, पाय हा पायच आहे, शरीर हे शरीरच आहे आणि तरीही हे सर्व घटक एकत्रितपणे एकरूप आहेत. ज्या क्षणी जीव स्वतःला स्वतंत्र समजतो त्याच क्षणी त्याचे बद्ध शारीरिक अस्तित्व सुरू होते. म्हणजे काय आहे, हे तर समजलं, हात आणि पाय हे काय आहे, शरीराचेच घटक आहेत सगळे. पण इथे त्याने काय सांगितलं, जीव जेव्हा स्वतःला स्वतंत्र समजतो, भगवंतांपासून मला वेगळं होऊन आनंद उपभोगायचा आहे, त्याच क्षणी तो बद्ध सांसारिक जीवनात पडतो आणि त्याचं अस्तित्व हे चालू होतं. म्हणूनच स्वतंत्र अस्तित्वाची संकल्पना स्वप्नवत आहे. म्हणजे काय आहे, हे काय आहे, ही खोटी आहे संकल्पना. जसं स्वप्न काय आहे, खोटं आहे, ते आपण स्वप्नात राजा असतो पण खरे काय आहेत, आपण सामान्य माणसं. अशी जी स्वतंत्र मी अस्तित्व करेन आणि मी हे करेन ते करेन, ही कशी आहे, संकल्पना स्वप्नासारखी आहे. मनुष्याने कृष्ण भावनामय अशा आपल्या स्वरूप अवस्थेत स्थित असले पाहिजे. स्वरूप अवस्था म्हणजे काय, जीवेर स्वरूप आहे कृष्णर नित्यदास, या स्थितीत मनुष्याने कायम राहिलं पाहिजे आणि मगच तो भवबंधनातून मुक्त होऊ शकतो. जर तो
म्हणजेच काय आहे, त्यांनी समजलं पाहिजे माझा भगवंताशी काय संबंध आहे आणि मग भक्ती केली पाहिजे, तरच तो भवबंधनात मुक्त होईल. 5वा श्लोक घेऊया. भाषांतर. ध्रुव राजा पुढे ये. आता कुबेर आणखीन पुढे म्हणतात, हे ध्रुव राजा तू पुढे ये. ते उभे आहेत ना, ध्रुव कुबेरांसमोर पुढे उभे आहेत, म्हणून ते म्हणतात तू पुढे ये. आणि मग त्यांना आहे ना इतकी सुंदर फिलॉसॉफी सांगतात बघा. भगवंत तुला आशीर्वाद देऊन तुझे सदैव कल्याण करोत. आशीर्वाद देतात. काय आहे, भगवंत तुझे कल्याण करोत. आपल्या इंद्रिय जाणीवांच्या पलीकडे असणारे म्हणजे काय, अधोक्षज. जर 5व्या श्लोकाचं पहिली ओळीची शेवटचा शब्द बघितला तर तो काय आहे, भगवंतम अधोक्षजम. अधोक्षज म्हणजे भौतिक इंद्रिय धारणाच्या पलीकडे असणारे. आपण इंद्रियांनी भगवंतांना जाणू शकत नाही असे जे भगवंत आहेत. आता भाषांतर वाचते. आपल्या इंद्रिय जाणीवांच्या पलीकडे असणारे भगवंत अखिल प्राणी मात्रांचे परमात्मा आहेत. सगळ्यांचे काय आहेत, सगळे अणु रेणूमध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंत परमात्मा रूपात विराजमान आहेत हे सांगतात. आणि अशा रीतीने सर्व जीव कोणताही भेद नसताना एकरूप आहेत. सगळे जीव काय आहेत, भगवंतांचे अंश आहेत. म्हणून सर्वांचे अंतिम आश्रयस्थान असणाऱ्या भगवंतांच्या दिव्य रूपाची सेवा करण्यास आरंभ कर. तू काय कर, आपण सगळे जीव आहोत आणि म्हणून काय कर, तू सगळ्यांचं जे अंतिम आश्रयस्थान आहे कोण आहे, भगवंत. त्या भगवंतांचं जे दिव्य रूप आहे सच्चिदानंद विग्रह, त्याची काय कर, तू सेवा करायला सुरुवात कर. तात्पर्य प्रभुपाद समजवतायत या श्लोकामध्ये विग्रहम. जर 5वा श्लोक बघितला तर शेवटचा शब्द अगदी श्लोकाचा आहे तो काय आहे, विग्रहम. तर हे भगवंतांच्या बद्दल बोललेलं आहे. विग्रह म्हणजे विशिष्ट रूपाने युक्त. हा शब्द महत्वपूर्ण आहे कारण परम सत्य म्हणजे अंततः परमपुरुष भगवान आहेत. परम सत्य म्हणजेच काय आहे, भगवंत आहेत आणि त्यांना काय आहे, आकार आहे, विग्रह आहेत ते. याविषयीचे अधिक स्पष्टीकरण ब्रह्मसंहितेत आढळते. काय, ईश्वर परम कृष्ण सच्चिद आनंद विग्रह ते. अर्थात भगवंतांना स्वतःचे असे रूप आहे. पण ते रूप म्हणजे भगवंतांचे जे विशिष्ट रूप आहे ते इतर कोणत्याही भौतिक रूपापासून भिन्न आहे. तर भौतिक रूपापासून भिन्न आहे म्हणजे आपण सगळ्या अशा वेगळ्या योनी आहेत, आपले सगळी भौतिक रूप आहे ती वेगवेगळी योनी. त्यापेक्षा भगवंतांचं रूप वेगळं आहे. आपल्या सगळ्यांना भौतिक रूप आहे, भगवंतांचं शरीर कसं आहे, आध्यात्मिक आहे. जीव हे, आता जीवांबद्दल सांगतात प्रभुपाद. जीव हे काय आहेत, परमश्रेष्ठ रूप. अर्थात भगवंत जे आहेत, भगवंत काय आहेत, परमश्रेष्ठ रूप विग्रह आहेत. त्यांची जीव काय आहे, तटस्था शक्ती आहे. तटस्था शक्ती म्हणजे काय, जीवाला स्वतःला विचार करण्याची बुद्धी आहे की मी बहिरंगा शक्तीकडे जाऊ, मायेकडे जाऊ की अंतरंग शक्तीकडे जाऊ, भगवंतांच्या सेवेत लागू. हे काय आहे, तटस्थपणे जीव ठरवू शकतो. ती तटस्थ शक्ती आहे. म्हणून ते म्हणजे कोण, हे जीव काय परम रूपापासून भिन्न नाहीत आणि त्याच वेळी परम रूपाच्या तुलनेचेही नाहीत. म्हणजे काय, अचिंत्य भेद अभेद तत्व. हे जीव भगवंतांचे अंश आहेत. त्यामुळे गुण सच्चिदानंद विग्रह भगवंत पण आहेत, सच्चिदानंद आहेत, आपण पण सच्चिदानंद आहेत. पण आपले गुण कसे आहेत, जसं समुद्राचा एक थेंब आणि समुद्र, दोघांचं रासायनिक परीक्षण केलं तर गुण सेम आहेत. दोन्ही खारट आहेत, सोडियम पोटॅशियम दोघांमध्ये आहे. हे गुणात्मकरित्या सारखे, पण आकार बघितला तर भगवंत विभू प्रचंड मोठे आहेत आणि आत्मा आहे तो अगदी अंश छोटासा आहे. अशा रीतीने काय सांगितलंय, अचिंत्य भेद अभेद तत्व. भेद पण आहे आणि अभेद भेद पण नाही. हेच प्रभुपाद सांगतायत इथे. ध्रुव महाराजांना येथे परम भगवंतांची सेवा करण्याचा अनुरोध करण्यात आला आहे. काय सांगितलं, बाबा तू काय कर, आता भक्ती कर, असा अनुरोध म्हणजे असं सांगितलं गेलं आहे.
त्या सेवेमध्ये म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये इतर सर्व व्यक्तिगत जीवांची सेवा केल्याचा समावेश होतो. म्हणजे आपल्याला नेहमी उदाहरण देतात, तेच प्रभुपादांनी पुन्हा पुढे उदाहरण दिलंय, ते वाचूया आपण. की जसं प्रत्येक वृक्षाला रूप आहे, आकार आहे आणि त्याच्या मुळाशी पाणी घातले तर आपोआपच काय होतं, पाने, फांद्या, फुले, फळे ही जी सगळी छोटी छोटी रूपं आहेत ना त्या झाडाची, मेन झाडाची हे छोटे छोटे भाग आहेत, ते काय होतात, आपोआपच पाणी मिळतं. तसंच भगवंत कसे आहेत, मुळा समान आहेत आणि बाकी सगळे जीव आहेत, अगदी देवता, कोणी 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 बाकी सगळे जीव हे कसे आहेत, पानं, फुलं, फांद्या याच्यातली सगळे आहेत. मग जेव्हा पाणी झाडाला मुळाशी घातलं जातं आपोआप सगळे संतुष्ट होतात. तेच इथे सांगितलंय की जेव्हा पाने, फुले, फळे आदी इतर रूपानं काय आपोआप पाणी मिळतं, मुळाशी घातलं जातं तेव्हा. परम सत्य सर्व काही असल्यामुळे ते निराकारच असले पाहिजे या मायावादी संकल्पनेस येथे नाकारण्यात आले आहे. ते काय म्हणतात, मायावादी काय म्हणतात, भगवंत शक्ती आहे त्यामुळे तिला आकार नाही. पण इथे तर स्पष्ट सांगितलंय की विग्रहम म्हणून काय आहे, ही संकल्पना नाकारण्यात आली आहे इकडे. उलट पक्षी इथे सांगितले आहे, उलट इथे तर काय सांगितलंय, परम सत्य साकार आहे, विग्रह सांगितलाय आणि तरीही ते सर्वव्यापी आहे. कोणतीही गोष्ट परम सत्यापासून स्वतंत्र नाही. सगळे काय आहेत, भगवंतांवर अवलंबून आहेत. भगवंत सर्व कारण आहेत आणि ते सर्वत्र आपल्या शक्तीने काय झालेले आहेत, सर्वत्र व्यापलेले आहेत. काही शंका आहे, नाहीतर आपण 6वा श्लोक बघूया. यास्तव पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये सर्वतोभावे नियुक्त हो. काय आहे, पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये सर्वतोभावे पूर्णपणे तू काय होत, नियुक्त, जोडला जा. युक्त, युज धातू आहे हा, युक्त हो. कारण एकमेव तेच, माम एकम शरणम व्रज, ते म्हणतात एकच, एकमेव कोण काय आहेत ते भगवंत, तेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून आपला उद्धार करू शकतात. बाकी कोणी नाही, देवता नाही, कोणी मानू नाही, माणूस नाही, काही नाही. कोण, फक्त भगवंतच या भौतिक अस्तित्वाचं जे जंजाळ आहे, जाळ्यात आपण अडकलोय, तर आपल्याला उद्धारू शकतात भगवंत. ते जरी आपल्या भौतिक शक्तीच्या संपर्कात असले तरीही तिच्या कार्यांपासून पूर्णतः अलिप्त असतात. काय भगवंत काय करतात, भौतिक शक्तीच्या माध्यमाने हे सगळं सृष्टीचं सगळं कार्यभाग बघतात, परंतु भगवंत काय आहेत, तिच्या कार्यापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. प्रभुपादांनी पुढे सुंदर समजावलेलं आहे सगळं. या भौतिक प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या अचिंत्य शक्तीमुळे घडत आहे. आपल्या मेंदूला समजणार नाही, आपल्या बुद्धीला समजणार नाही, आपल्या चिंतनाच्या पलीकडे आहे. अशा ज्या भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामुळे काय आहे, भौतिक प्रकृतीतल्या विविध गोष्टी घडत असतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात. पूर्वीच्या श्लोकाचाच पुढील भाग म्हणून येथे विशेष उल्लेख करण्यात आला आहे की पूर्वीच्या श्लोकात काय केलं, हे काय आहे, तुझं भगवंत कल्याण करू, तू काय कर, त्यांची सेवा करायला प्रारंभ कर. आणि आता दिलाय की या सेवेमध्ये नियुक्त हो, तेच आपला उद्धार करणार आहेत, असं सगळं म्हणजे ते कंटिन्यू सगळं चालू आहे. तर इथे म्हणतात की ध्रुव महाराजांनी भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त व्हावे. परम भगवंताच्या निराकार ब्रह्मरूपाची भक्तिमय सेवा करता येत नाही. बघा पुन्हा पुन्हा प्रभुपाद हे स्पष्ट करतायत, कारण की बरेच लोक कसे असतात, मायावादी तत्वज्ञान घेऊन जाणारे असतात. ते म्हणतात मी पण भगवान, तू पण भगवान, किंवा ते म्हणतात हे जे निराकार ब्रह्म आहे, जे भगवंत आहेत, म्हणजे त्यांचे ते भगवंत नाहीच म्हणत, ते म्हणतात जे निराकार ब्रह्म आहे, जी ज्योती आहे, जो प्रकाश आहे, तीच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याला आकार नसतो. आणि जिथे आकार नाही तर पूजन कसलं करणार, सेवा कसली करणार. म्हणून इथे म्हणतात की परम भगवंतांच्या निराकार ब्रह्मरूपाची भक्तिमय सेवा करता येणार नाही. हे निराकार ब्रह्मरूप काय आहे, नुसतं भगवंतांचं तेज आहे. ठीक आहे.
जेव्हा भजस्व अर्थात भक्तिपूर्ण सेवा कर असा शब्द येतो, 6व्या श्लोकाचा पहिलाच शब्द आहे काय, भजस्व म्हणजे भक्तिमय सेवा कर असा जेव्हा शब्द येतो तेव्हा एक त्रिकोण लक्षात ठेवायचं नेहमी, काय, सेवक, सेवा आणि सेव्य. सेव्य आहे ते एकदम वरती येईल, त्रिकोणाचा एक भाग वरती असतो ना, एकदम एक टोक वरती असतं, ते आहे सेव्य. सेव्य म्हणजे भगवंत. मग दुसरे त्रिकोणाचे 2 टोक आहेत, काय म्हणतात, कोण, कोण काय म्हणतात, कोण. वरती जो कोण आहे तिथे भगवंत आहेत आणि दुसरे जो 2 कोण आहेत त्याला काय आहे, एक सेवक आहे आणि एक सेवा आहे. असा त्रिकोण लक्षात ठेवायचा म्हणजे आपल्याला हे लक्षात राहील, सेवक, सेवा, सेव्य. सेवक काय करतो, भगवंतांची सेवा करतो. ठीक आहे, तर ही संकल्पना प्रभुपाद इथे समजवतात. या 3 घटकांचे अस्तित्व अटळपणे सूचित होते भक्तिमय सेवा कर या शब्दातनं. पुरुषोत्तम भगवंत हे सेव्य म्हणजेच ज्यांची सेवा केली जाते ते आहेत. काय आहे, भगवंतांना काय म्हटलं जातं, सेव्य म्हणजे ज्यांची सेवा करायची ते. त्यांना संतुष्ट करण्यासाठी केलेली जी कार्य आहेत त्याला म्हणतात सेवा आणि अशी सेवा करणारा असतो तो सेवक. या श्लोकाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य असे की एकमेव भगवंतांची सेवा केली जावी, इतर कोणाचीही नव्हे असे म्हटलंय. काय, एकमेव भगवंतांचीच केवळ. या तथ्याचे अनुमोदन म्हणजे हेच आणखीन कुठे सांगितलं आहे, भगवद्गीतेत, माम एकम शरणम व्रज करण्यात, ह्याच्यात पण भगवद्गीतेत सांगितलं आहे. देवता म्हणजे भगवंतांचे हात आणि पाया सम आहेत, सारखे आहेत आणि म्हणून त्यांची सेवा, देवतांची सेवा करण्याची वेगळी आवश्यकता नाही. भगवंतांची सेवा करण्यात येते तेव्हा त्यांच्या हातांची आणि पायांची आपोआपच सेवा घडते. त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या हात, पाय आदी अवयवांची निराळी सेवा करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेत 12.7 मध्ये असं म्हटलं आहे की तेषा अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. याचा अर्थ आहे की भक्तांवर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत त्याला म्हणजे भक्ताला त्याच्या म्हणजे भक्ताच्या अंतःकरणातून परिपूर्ण मार्गदर्शन करतात. काय करतात, भगवंत हृदयातनं चैत्य गुरु या नात्याने काय करतात, त्या भक्ताला मार्गदर्शन करतात. कसं मार्गदर्शन असतं भगवंतांचं, परिपूर्ण. आणि त्यामुळे म्हणजे त्या मार्गदर्शनामुळे तो म्हणजे भक्त अंततः म्हणजे शेवटी ऐहिक म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे भक्तावर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत त्याला असं मार्गदर्शन करतात की जेणेकरून तो या सगळ्या भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून बाहेर पडू शकतो. या प्राकृतिक जगताच्या जाळ्यातून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या जीवाला भगवंतांव्यतिरिक्त इतर कोणीही सहाय्य करू शकत नाही. भौतिक शक्ती म्हणजे परम भगवंतांच्या अनेकविध शक्तींपैकी एका शक्तीचे प्रकटीकरण आहे. काय भौतिक शक्ती म्हणजे काय, भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत. तर इथे एक श्लोक दिलाय, परास्य शक्ती विविधैव श्रूयते. हाच श्लोक आपण 11व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकात पण बघितला होता. तेव्हा प्रभुपादांनी हेच सांगितलं होतं. त्यात प्रभुपाद म्हणतात, एक वेळ वाचून दाखवते फक्त 23व्या श्लोकाची, की वैदिक शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंत विविध शक्तींनी संपन्न आहेत. तर अशा ज्या या भगवंतांच्या शक्ती आहेत त्यांच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. एक मिनिट तर हेच की भगवंतांच्या अनेकविध शक्तींपैकी एका शक्तीचं प्रकटीकरण आहे. काय, भौतिक शक्ती. आता कसं आहे हे ते सांगतायत, कशी शक्ती आणि काय ते सांगतायत. प्रकाश आणि उष्णता या अग्नीच्या शक्ती आहे. कळलं, अग्नी आहे तर त्यातनं काय येतो, प्रकाश येतो आणि उष्णता पण लागते. तर ह्या काय आहेत, अग्नीच्या 2 शक्ती आहेत. तद्वत म्हणजे तशाच भौतिक शक्ती कशी आहे, ही भगवंतांची एक शक्ती आहे. ही भौतिक शक्ती भगवंतांपासून अभिन्न आहे. भिन्न म्हणजे वेगळी, अभिन्न म्हणजे
वेगळी नाही, सारखी आहे. म्हणजे भगवंतांची काय आहे, ती जोडलेली आहे. शक्तीला शक्ती कुठून मिळणार? भगवंतापासून. शक्तिमानाकडून भगवंतांना शक्तीला शक्ती मिळते, म्हणून ती त्यांच्यापासून वेगळी नाहीये, म्हणजेच अभिन्न आहे. मात्र त्याच वेळी भगवंतांना तिच्याशी काही देणे घेणे नाही. म्हणजे काय, आधीच्या एका श्लोकात सांगितले होते, भगवंत काय आहे, तळोपात म्हणतात आपल्या धामात आहेत आणि त्यांची जी भौतिक शक्ती आहे ती इथे या भौतिक जगतात काय करते, कार्य करते. त्यामुळे ती भगवंतांपासून वेगळी नाहीये, कारण भगवंत पदूनच आलाय, ती भगवंतच तिला शक्ती देतात. परंतु भगवंत आपल्या धामात आहेत आणि ते या शक्तीला शक्ती दिलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे की कार्य कर. त्यामुळे तिच्याशी त्यांना काही देणं घेणं नाहीये. इथे जीवाची गणना काय आहे, तटस्थ शक्तीमध्ये केली आहे. आता जीव पण आहे, भगवंतांचीच एक शक्ती आहे, पण तो कसा आहे, तटस्थ आहे. एका समुद्राच्या किंवा नदीचा जसा किनारा असतो तट, तिथे तो स्थित आहे, उभा आहे. आणि भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे, म्हणजे काय, हा जो जीव आहे तो काय करतो, भौतिक जगावर प्रभुत्व स्वामित्व गाजवण्याची जी त्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे काय करतो, तो भौतिक शक्ती त्याला आपल्या कचाट्यात पकडून ठेवते. काय, भगवंतानं सोडून इथे आला स्वामी बनायला. ही जी आजूबाजूला जी भौतिक शक्ती आहे, भगवंतांचं जे प्रकृती आहे, निसर्ग आहे, त्याच्यावर तो काय करतो, अधिकार गाजवायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याची ही भौतिक शक्ती जी आहे भगवंतांची, ती काय करते, माया असते, ती काय करते, त्याला अटकून ठेवते. कारण तो काय करतो, मायाची जी बहिरंग शक्तीचे जे गुण आहेत त्याच्या अधिपत्याखाली तो कार्य करत राहतो. भगवंत या कृतीपासून अलिप्त असतात. ही जी भौतिक शक्ती जी कार्य करते त्यापासून काय, भगवंत अलिप्त आहेत. पण बघा एवढं तर कळलं की भगवंत त्या या गोष्टीपासून अलिप्त आहेत, या भौतिक शक्तीपासून. पण खूप महत्वाचं आहे हे पुढचं पॅरेग्राफ, म्हणजे हे 8-10 ओळी आहेत त्या. तोच जीव जेव्हा जो भगवंताला सोडून आलाय आणि उपभोग करण्याचा प्रयत्न करतोय, तो जीव जेव्हा भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करू लागतो, तेव्हा तो अशा सेवेवर आसक्त होतो. आतापर्यंत त्याची आसक्ती कुठे होती, भौतिक गोष्टींमध्ये. पण जेव्हापासून भक्ती सुरू केली, तो भक्तिमय सेवेवर आसक्त व्हायला लागतो. या त्याच्या स्थितीला युक्तम असं म्हटलं जातं. युज म्हणजे जोडला जाणं. तो काय जातो, भगवंतांशी सेवेद्वारे जोडला जातो. एकच मिनिट, युक्तम असे म्हटले आहे. भक्तांसाठी भगवंत अगदी भौतिक शक्तीतही उपस्थित असतात. कसं, हे कोणी सांगू शकेल? भक्तांसाठी भगवंत भौतिक शक्तीत कसे उपस्थित होतात? भौतिक जगामध्ये आपण भगवंताची भक्ती करू शकतो. म्हणजे इथं पण आपण भगवंताची विक्रिय, भगवंताची सेवा करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि भगवद्गीतेची असं या प्रकारे आपण भगवंताची सेवा करू शकतो. शाबास. तर भक्तांसाठी भगवंत अगदी भौतिक शक्तीतही उपस्थित राहतात. आता आपण बघितलंय आधी की भगवंतांचे जे अर्चविग्रह आपल्या मंदिरांमध्ये किंवा आपल्या घरांमध्ये येतात, ते कसे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पृथ्वीवरच्या अनेक घटकांपासून बनलेत, आपण बघितलं होतं. पृथ्वीच्या खाली असतात ते धातूपासून आणि रत्न वगैरे याच्यापासून, काही मातीपासून विग्रह बनतात, काही वाळूपासून, काही पत्थर दगडापासून बनतात, तर काही लाकूड पासून. शाबास. काही चित्र आहे आणि काही मानसिक रंग म्हणजे चित्र. शाबास. तर अशा रीतीने भगवंत काय या भौतिक शक्तीतही भक्तांसाठी उपस्थित होता. हीच काय आहे, भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. म्हणजे इतके भगवंत कृपाळू आहेत की भक्ताची सेवा स्वीकारायला ते भौतिक गोष्टींपासून बनवलेल्या अर्चविग्रहांमध्येही उपस्थित होतात. भौतिक शक्ती प्राकृतिक त्रिगुणांच्या माध्यमातून कार्य करते आणि हे 3 गुणच
भौतिक अस्तित्वाच्या क्रिया प्रतिक्रिया निर्माण करतात. काय आहे, ही जी भौतिक शक्ती आहे, जी बहिरंगा शक्ती आहे, ती काय करते, प्रकृतीच्या 3 गुणाच्या माध्यमातून कार्य करते. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. आणि हे जे 3 गुण आहेत ते काय करतात, भौतिक अस्तित्व जे आहे सगळ्या जीवांचं, तर क्रिया प्रतिक्रिया निर्माण होतात, तो कार्य करतो, कार्य केलं की काय आहे, कर्माचं फळ मिळतं, असं सगळं चालू राहतं. भगवंतांची भक्ती न करणारे म्हणजे कोण, अभक्त, अशा क्रियांमध्ये गुरफटून जातात. सकाम कर्म केली त्याची फळं मिळतात, ती फळ भोगायला त्यांना पुन्हा यायला लागतं. अशा तऱ्हेने जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रात ते गुरफटलेले जातात. तर भगवंतांच्या सेवेत संलग्न म्हणजे सतत मग्न, कायम भगवंतांची सेवा करणारे जे भक्त असतात ते भौतिक शक्तीच्या आघातांपासून मुक्त होतात. काय करतात, ते या सकाम कर्मात अडकत नाहीत, कारण ते भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून भक्त कसा करतो, सगळी कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो. जे आता कुकिंग पण केलाय, स्वयंपाक केला तर तो आधी भगवंतांना भोग लावतो आणि मग खातो. त्यामुळे त्याला कोणत्याच कर्माचं फळ भोगावं लागत नाही. भगवंतांसाठी केलेली जी कर्म आहेत ती कशी आहेत, अकर्म, आणि त्यामुळे तो या भौतिक शक्तीच्या आघातापासून मुक्त होतो. म्हणूनच भगवंतांचे वर्णन या ठिकाणी भवच्छिद्दम असं म्हटलंय. तर हा श्लोक बघितला तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे भवच्छिद्दम. म्हणजे काय करतात, ते सांसारिक जंजाळाची गाठ कापून टाकतात. गाठ आपण म्हणतो ना, ही गाठ सुटत नाहीये, ती सुटण्यासाठी काय होतं काय पाहिजे, भगवंत पाहिजे आपल्या जीवनात. आपण स्वतःच्या प्रयत्नाने ती सोडू शकत नाही. आणि भगवंत कसे आहेत, भवच्छिद्दम म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून उद्धार करणारे असे आहेत. भगवंतांना म्हणून मुकुंद म्हणतात, की कुंद म्हणजे बांधले गेलेले आहेत, आणि मुकुंद म्हणजे आपल्याला ते मुक्त करतात. आज आपण इथेच थांबूया, कारण पुढचा श्लोक आहे तो जरा मोठा आहे, आपल्याला वेळ जाईल मग. ठीक आहे, तर काही याच्याबद्दल शंका आहे तर विचारा, नाही तर आपण विराम देऊया.